नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर गणेशोत्सव सुरू आहे आणि 7 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या घरी अथवा भारतात सर्वत्र गणपती बाप्पांचं आगमन झालं। प्रत्येकाच्या म्हणजे बहुतांशी घरात गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि जेव्हा गणपती बाप्पा येतो त्याच्या 3 ते 4 दिवसानंतर गौरीचं आगमन होतं। ज्येष्ठ गौरी आगमन म्हणजे ज्येष्ठ आवाहन गौरी। तर आज आहे 10 सप्टेंबर 2024 आणि आज आहे गौरी आवाहन म्हणजे गौरीचं देखील आगमन होणार आहे। गौरी म्हणजेच गणपतीची माता म्हणजे पार्वतीचं दुसरं नाव गौरी। तर गौरीचं म्हणजे गणरायाच्या आईचं आज आगमन होणार आहे। तर प्रत्येक गावात एक थोडी वेगवेगळ्या पद्धतीने परंपरा ही असू शकते, थोडी चालीरीती वेगवेगळे असू शकतात। तर आज आपण आपल्या घरी गौरीचं आगमन करणार आहोत। तर हे आगमन कशा पद्धतीने होतं तर ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर हा आपल्या घरी विराजमान झालेला गणपती बाप्पा आहे आणि आता आपण गौरी आणणार आहोत। तर गौरी आणण्याची साधारण तयारी इथे करून ठेवलेली आहे। ही आरती आहे आणि आरतीच्या ताटात ही गौरीची फुलं जी कातळ साड्यावर मिळतात तर ती आहेत। इथे बघताय ही तिळाची फुलं आहेत, त्यानंतर इथे वेणी आहे आणि इथे ही तेरडा आहे, इथे तेरडा हा। तर साधारण ही अशी तयारी केलेली आहेत आणि इथे ही जास्वंदीचं फुल आहे। तर साधारण हे आरतीचं साहित्य आहे आणि हा जो तांब्या आहे तर या तांब्यामध्ये नंतर ही फुलं अगदी विधियुक्त थोडंसं पूजन करून त्यामध्ये आपण ठेवणार आहोत आणि त्यानंतर मग ती आणणार आहोत। तर आताच आपण जी गौरीची तयारी आहे ती पाहिली। तर आता इथून आपण जाणार आहोत विहिरीजवळ, कारण ही जी गौरी आणली जाते तर ती पाणवठ्याजवळून आणली जाते। साधारण विहीर, नदी, तलाव अशा या पाणवठ्याजवळून आणली जाते। तर आपल्या घराच्या मागे विहीर आहे तर तिथे गौरीचं पूजन करणार आणि तिथून मग आपल्या घरी येऊन गणपती बाप्पाच्या शेजारी तिचं विराजमान करूया। तर आता आपण ह्या आपल्या घरातला महिला वर्ग आहे, इथे माझी बायको आहे, इथे आई आहे आणि इथे माझी बहीण निकिता, असा महिला वर्ग आता आपण जातोय पाणवठ्याजवळ अर्थातच विहिरीजवळ। तिथून मग गौरीचं पूजन वगैरे करून मग गौरी आपण घरात आणणार। तर माझी मुलगी अनु देखील इथे जॉईन झालेली आहे आणि आता हा संपूर्ण महिला वर्ग इथे आता गौरीची पूजा वगैरे करेल आणि त्यानंतर मग आपण त्या घरात घेऊन जाऊ। तर जेव्हा आपण गौरी नेतो तर 7 दगडी देखील असतात, हे बघा ह्या कुठे तांब्यात टाकायच्या काय, तर ह्या 7 दगडी त्या तांब्यात टाकाव्या लागतात, ठेवावे लागतात। आणि हा तांब्या आहे बघा, पितळेचा तांब्या आहे, यामध्येच ही जी गौरीची फुलं आहे तर ती यामध्येच ठेवायची आहेत। आणि संपूर्ण ही आरतीची वगैरे तयारी आहे आणि ही विहीर आहे। थोडक्यात पाणवठ्याजवळून ह्या गौरीचं पूजन करून मग ते घरात नेले जातात। हळद पिंजर लावायची तांब्याला आणि हा जो आपण पितळेचा तांब्या घेतलेला आहे तर त्याला हळद आणि पिंजर लावायची आहे। आता पूजा करायची त्याची आणि आता या तांब्याची पूजा करायची आहे। आणि ह्या ज्या दगडी निवडलेल्या आहेत आपण 7 तर त्या व्यवस्थित धुवून घ्यायच्यात। ह्या 7 दगडी याच्यासाठी की पाणवठ्याजवळ 7 आसरांचं 7 देवींचं स्थान असतं, त्यासाठी या 7 आपण दगड निवडलेले आहेत आणि त्यांना व्यवस्थित धुवून ह्या मग तांब्यात आपण त्या ठेवलेल्या आहेत। विडा 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 पण टाकायचा।
हा विडा पण आपण त्यामध्ये ठेवलेला आहे आणि त्याची पूजा करून घ्यायची. गवर सोडून ह्यामध्ये गौरीची फुलं अजून काय तेरडा पण आहे ना. हो, तिळाची पण फुलं आहेत, तेरडा पण आहे आणि वेणी पण घेतलेली आहे बघा. तर ही मगाशी निवडून घेतली होती व्यवस्थित आणि त्यानंतर मग ती बांधलेली होती. तर ती बांधलेले आहेत पण आता सोडून घ्यायची आहेत आणि त्यानंतर मग या तांब्यामध्ये ती ठेवायची आहेत. नाही वेणी तुम्ही घाला आता तीर्थ घालून. हा तेरडा आहे ना. होय, ही बाजूची गौरीची फुलं आहेत आणि हा तेरडा आहे. सोनावली सोनावली सोनावली, सोनावलीची फुलं आणि तिची परत पूजा करून घ्यायची आहे. ही वेणी ना, घरी घालायची. गौरीला वेणी देखील घातलेली आहे बघा. छान पद्धतीने अशी सजवून आपण ही गौरी आज आगमन करणार आहोत. ज्येष्ठ गौरी आवाहन. टाकी बाई बघा. सगळ्या महिला वर्गांनी पूजा केलेली आहे आणि यानंतर ह्यातलं जे पाणी आहे तर ते तोंडात घ्यायचं आहे. हे पाणी तोंडात घेतात आणि गौरी घरी नेईपर्यंत बोलत नाहीत कोणीही. तोंडात पाणी आणि तोंड बंद करून ह्या गौरीचं आगमन होतं. तर आता आपण गौरी तिथून पाणवठ्याजवळ म्हणजे विहिरीजवळ घेतलेली आहे आणि त्यानंतर मग ही घंटी कंटिन्यू वाजवायची आहे आणि कोणीही महिला वर्ग बोलणार नाही.
गौरी आणून प्रथमतः आपल्या देवाऱ्याजवळ बसवलेले आहे। जो मुख्य आपला देव आहे तर तिथे आपण ही विराजमान केलेले आहे। यानंतर मग गणपतीच्या बाजूला ही नेऊन ठेवणार। तर ही जी गौरी आहे तर ती प्रथमतः अशी वर ठेवायची असते। थोडक्यात घराच्या आडला स्पर्श करायचा असतो। त्यानंतर हे आता आपण गणपतीजवळ ठेवणार आहोत। आणि हे गौरीसाठी छोटंसं आसन। तर ज्येष्ठ गौरीचं आवाहन झालेलं आहे, अर्थातच आगमन झालेलं आहे। म्हणजेच गणपती बाप्पाची आई पार्वतीचं दुसरं नाव गौरी तर इथे विराजमान झालेली आहे। तर आता आपण पाहिलं की कशा पद्धतीने गौरीचं आगमन, ज्येष्ठ गौरीचं आगमन घरी होतं। आपल्या गावात अशा परंपरा, अशा म्हणण्यानुसार तोडीची प्रथा परंपरा ही वेगवेगळी असू शकते। गौरीचं जे आगमन आहे तर ते पाणवठ्याजवळून होतं। विहीर असेल किंवा तलाव, नदी, तर अशा पाणवठ्याजवळून होतं। 7 आसरांचा जो वास असतो तर तो पाणवठ्याजवळ असतो। म्हणून 7 दगडी घेतात आणि त्या तांब्यामध्ये त्या ठेवल्या जातात। त्यानंतर मग गौरीची फुलं वगैरे ठेवून तिथे पूजन केलं जातं। तिथे त्यानंतर मग तिथे ज्या महिला वर्ग असतात तर त्या तोंडात पाणी घेतात आणि तिथून मग घरपर्यंत येईपर्यंत, म्हणजे गणपती बाप्पाच्या इथे विराजमान होईपर्यंत तोंडातून एकही शब्द काढत नाही। कारण कसं आहे, गणपती बाप्पाचं जेव्हा आपल्याकडे आगमन होतं तर पहिला आपण घरात गणपती बाप्पा नेतो, पहिला आपल्या देवासमोर बसवतो, त्यानंतर मग पुन्हा जे आपण डेकोरेशन केलं असेल, मखर केलं असेल त्यामध्ये बसवतो। तसंच गौरीचं आगमन जेव्हा होतं तर गौरींना पहिलं आपल्या देवाऱ्याजवळ किंवा जो मुख्य देव असतो तर तिथे नेलं जातं, तिथे ठेवलं जातं आणि त्यानंतर मग त्याचं जे आपण आगमन करतो किंवा ते ठेवतो तर गणपती बाप्पाच्या बाजूला गणपतीची आई ही गौरी विराजमान झालेली आहे। तर असा एकंदरीत सोहळा होता आपल्या कोकणातला। काही भागात किंवा थोड्याशा वेगवेगळ्या पद्धती असू शकतात। तर ही आपली मालगुणमधील भंडारवाड्यामधील गौरी आणण्याची प्रथा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली। तर आज गौरीचं आगमन झालेलं आहे आणि आज रात्री गौरीला भाकरी आणि पाल्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो। त्यानंतर उद्या गौरी ओवसतात आणि मग परवाच्या दिवशी गणपतीसोबत गौरीचं विसर्जन केलं जातं। तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत काळजी घ्या।